कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता भुलवणे दिवाट करदरुणी दावी नीट त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका बावे त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव दबलासं विठ्ठलं चिन्तया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्राराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान त्वरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आता हृदय आपुले सोपाडून आभले वरी वैसव पावले श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता सामर्थ्याले गजाननाच्या सामर्थ्याले गजाननाच्या संकट जाईल मागाला गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल
गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू हो क्षणात पुसले आसू हो क्षणात पुसले आसू क्षणात पुसले आसू शेगावी चला जाऊया शेगाविया चला जाऊया आनंदाच्या माहेरा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय विठाल विठाल कृपावंत किती दीनभाऊ आवडते त्यांचा बारवाई माता करी योगक्षम चिंता प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदने विश्वसंत ज्ञानाचे सागर भक्तीच्या आगर वैराग्याचे मृतिमंत पुतळे देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे। विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन पहिले कोण आहे? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात, तसा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज कोमलांग आणि श्यामलांग जगाचा न्यायाधीश परमपिता परमेश्वर। म्या बोलविला वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले जो जगातील साडिता कृष्णम वंदे जगद्गुरु। दुसरे जगद्गुरु कोण? ज्यांनी गीतेवरती गोडभास्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य। तिसरे जगद्गुरु कोण? जगद्गुरु तुका अवतरणामयाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथून या अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा अतिशय महत्वाचा देव आणि भक्ताचा आतुड प्रेमाचा संबंध सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारण ही सेवा केवळ निमित्ताने आहे, वक्त्याचं आद्य कर्तव्य होते। या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं, संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली भूमी गावाचं नाव सालेपुरा नगरी। मलकापूर नगरीमध्ये हे सालेपुरा नगर आणि या नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ 16 आणि या वर्षी वर्ष दुसरं आणि या वर्षी श्रीमद भागवत कथेचं रसपान आपण करीत आहात। आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करीत असतात, महाराज गेले की आहे ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करीत असतात, हरिभक्त परायण रिकाम्या जागा भरा। श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहात आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला दिलेली ही कीर्तनाची सेवा आहे, कीर्तन पुष्प आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गावकरी, टाळकरी, माळकरी, वारकरी, शेतकरी, इथं बसेल घरी झोपेल, इथं येईल देव घरी झोपेल भद्रा मारुती, आणि जे रानापानात आहे ते इंद्रदेवाचे बाप, अशांच्या उपस्थितीमध्ये बाहेर गावून आलेली पंचक्रोशीतून आलेली टाळकरी मंडळी, हरिभक्त परायण विष्णू महाराज बावस्कार, लोणोडीची संपूर्ण टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, तसेच हे भजनी मंडळ, कन्या भजनी मंडळ, आदरणीय आपल्या भागाचं वैभव असणाऱ्या कुमारिका पूनमताई यांचं सर्व मित्रमंडळ, कन्या मित्रमंडळ, त्यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। उत्कृष्ट कीर्तनकार आहे पूनमताई, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। हरिभक्त परायण मृदंगाचार्य, आवाजाचे जादूगार बरेच पाहिले, पण मृदंगाचे जादूगार असणारे नयनजी महाराज, नयन महाराजांच्या हातामध्ये गोडवा आहे, उत्कृष्ट वाजवण आहे।
मृदंग कला कोणालाही जमत नाही. कोणी म्हणेल मी ठोकतो, ते काही टिपे ठोकणं नाही, नाही का. कोणी येईल कसा काय बसेल, ज्याचा अधिकार त्यालाच मिळेल. ध्यानात ठेवा. हरिभक्तपरायण गायनाचार्य मूर्ती लहान कीर्तिमान चैतन्य महाराज शेगावकर. उत्कृष्ट आपल्या भागाचं वैभव आहे, वैभव आहे. आपल्या भागाचं नाक आहे, नाक आहे. हरिभक्तपरायण आमचे मामाश्री गायन कोकिळा, कोकिळासारखा आवाज आहे. मी तर म्हणतो मागच्या जन्मात काय साखर कारखान्याचे डायरेक्टर होते की काय. लक्ष्मणजी महाराज, गोड असा आवाज है. भगवान भी कोई अजीब चीज है, जो गला देता है वो दिल और दिमाग के बीच देता है वो गला है. दिल कुकडून असते मला माहीत नाही, पण उत्कृष्ट असा गोड आवाज आमच्या महाराजांचा आहे. लक्ष्मण महाराज उत्कृष्ट गायन आहे. सर्व गावातील टाळकरी माळकरी हे दोन दारासिंग नाही का, द्वारपाल जरी म्हटलं तरी चालते. मी म्हणतो 2008 मध्ये जो हल्ला झाला मुंबईमध्ये, अजमल कसाब आला होता. जर कधी हे दोन ठाणेदार असते त्या ठिकाणी तर अजमल कसाब आलाच नसता, नाही का. बघा महाराज, काय रूप आहे, काय कोट आहे, काय कोट आहे, काय टाळ आहे, काय टोपी आहे कोण्याची, काय रूप आहे, नाक डोळे शान आहे. असं वाटते भाऊ मला पोरगी असते तुम्हाला जोबाई करून घेतला असता. वार असा जवाई पाहिजे, नाहीतर मग कभी खुशी कभी गम, तो कभी देशी कभी रम, झुम बराबर झुम शराबी. आला जवाई, आला जवाई. जवायचा पत्ता नाही. बुच्चन बाटलीचे बुच्चन फोडू फोडू थंड आगा. अशी मुलं पाहिजे, सात्विक मुलं पाहिजेत. महाराज उत्कृष्ट अशा कन्या मंडळ या भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, वाळवा. वा 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 वा. उत्कृष्ट असं भजनी मंडळ आहे. चोपदार पाहिला कधी तर चोपदारचा खवाचाच पाव राहिला. 3-4 गिल्ला असं दूध पाजून दिला चोपदारले, दिला बजेट बसून, नाही का. चोपदार हो, चोपदार बी हा असा चोपदार काही टाइम. आता बी 1.5 लाख हुंडा देते चोपदारले कोणी बी. असे चोपदार पाहिजे. नाही तर एक चोपदार आला माझ्याजवळ, विणा घेतला माझ्याजवळून. जसा विणा घेतला तेव्हापासून तो नुसता नाचायलाच लागला. विणा घेतला, 2 तास नाचला चोपदार. त्याच्या घरची बाई बसेल होती. तुमच्या घरची बाई येईल नाही ना, तेवढं तरी बरं आहे. त्याच्या घरची बाई बसेल होती. ते बाई बटाटे एवढा डोळे करून पाय म्हणे या माणसाले माय. सांगितलं शेतात जावं तर म्हणे माय पाय दुखता. सांगितलं म्हणे म्हैस पाहतो म्हणे माझ्या मन लागत नाही. दळण घेऊन जावं म्हणे माझ्या डोकं दुखते. कीर्तनात पाय कसा नाचुरायला. वाजव रे बुबल्या. तालावर ताल चढवते. आणि कीर्तन झाल्यानं घरी गेला. बाई बटाटे एवढा डोळे करून बसले होते. का हो तुम्हाला सांगितलं शेतात जा तर म्हणे माझ्या पाय दुखता. दळण घेऊन जा तर माझ्या डोकं दुखते. म्हैस पाहत माझ्या मन लागत नाही. कीर्तनात तर मस्त नाचत होते. तो म्हणे मी कशाले नाचव. त्या कीर्तनकारातून जसा विना घेतला तसं जे धोत्रात जुरळ घुसलं. जे जे जुरळ घुसलं ते 2 तास नुसतं वय 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 करायला लागलं. पण इथला चोपदार चांगला आहे, नाही काय असं वाटत नाही. पण उत्कृष्ट विनेकरी बाबा, विनेकरी बाबांना पाहून, नाहीतर कुठं कुठं विनेकरी असे असतात बाबा, आपण विना दिला की ते झोपेमध्ये घुंग असतात. उत्कृष्ट टाळकरी मंडळी, ऐकणारी मंडळी चांगले आहे, सुज्ञ मंडळी आहे, तरुण तडफदार आहे. काही काही श्रोते आमच्या पुढे बसेल असतात. सतीश भाऊ आम्ही सांगाव कीर्तन तर तो म्हणते बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. मी म्हटलं भाऊ कीर्तन संपल्यानंतर मी म्हटलं आपलं कीर्तन कोणाला कडू किंवा ना कडू, म्हटलं बाबानं चांगलं कीर्तन ऐकलं, लोकांना सांगितलं, म्हटलं बाबानं चांगलं कीर्तन श्रवण केलं. लोक म्हणत बाबा तो श्रवण कशाला करीन, त्याला कानानं ऐकू येत नाही. कानानं ऐकू येत नाही, कानाचा पत्ता नाही. पण उत्कृष्ट श्रोते मंडळी आहे. अशा मंगलमय वातावरणामध्ये गोड अशी सेवा माझ्या वाटेला दिलेली आहे. तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या तुका म्हणे माझा म्हणून त्यांची सेवा, तुका म्हणे माझा गणोत्याची सेवा,
तुका म्हणे माझ घडू त्यांची सेवा ए तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. पण कोणाची महाराज म्हणतात कोडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा आरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन जे भगवंताचं करतात त्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यावेळेला तुकोबाराय बोलतात माझं दैव भाग्यवान आहे. आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. माझ्या वाटेला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रण मला दिलं मला हे कथीच आमंत्रण दिलं ज्यांनी मला फार मोठा अट्टहास केला आग्रह केला असं आदरणीय या कार्यक्रमामध्ये हे रोपट लावण्यामध्ये ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय मुक्ताई परिसराचं वैभव आमचे आदरणीय विशालदादा साबधरे हे सुद्धा या ठिकाणी त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. म्हणून दादांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. विठाल 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 विठाल. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलतात रे विश्वाचा मालक विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तसा ब्रह्मांडाचा चालक किती उदार आहे कसा आहे किती कृपावंत आहे त्याच्यासारखा कृपावंत या जगामध्ये दुसरा तिसरा कोणीच नाही. म्हणून तुकोबारायने पहिला शब्द वापरला कृपावंत किती कृपावंत किती किती कृपावंत आहे महाराज त्याच्यासारखा कृपावंत कोणीच नाही त्याच्यासारखा औदार्यवान कोणीच नाही. तो एवढा कृपावंत आहे भक्तीमध्ये परमार्थामध्ये दीन झालेले भक्त त्या देवाला आवडतात त्या देवाला आवडतात. म्हणून एवढा कृपावंत आहे त्याला दीन झालेले भक्त आवडतात. दीन बहु आवडते. आणि एकदा का ते दीन आवडले महाराज का दीन आवडतात जे भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करतात म्हणून ते दीन आवडतात भगवंताला. मग त्यांच्या संसारातला सर्वचा सर्व भार विश्वाचा मालक आपल्या माथ्यावरती घेतो आणि संपूर्ण काम त्या भक्ताचे करतो. त्यांचा भार वाही माथा करी योगक्षम चिंता त्यांची योगक्षम शेवटामध्ये नेतो माझा परमात्मा. जर तो भक्त जर कधी वाट चुकलाय महाराज म्हणतात तो जर भक्त वाट चुकला अयोग्य वाटेला जर कधी गेला तर योग्य वाटेला संत लावतात विश्वाचा मालक लावतो. एवढंच नाही त्यांचा हात धरतो. भुलोने दे वाट कर धरुणी दावे नीट त्यांचा भार वाही माता करी योग क्षम चिंता. पण तो भक्त कसा पाहिजे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका भावे देवाला कुठेही विसरत नाही विसरणार नाही. तशा भक्तांचा भगवान परमात्मा संसारातला भार आपल्या माथ्यावरती वाहतो. त्यांचा भार वाही माता करी योगक्षम चिंता. विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनाला सुरुवात आहे पण उत्कृष्ट तरुण तडफदार कीर्तनासाठी बसलेली अशी तरुण मंडळी कुठे कीर्तनाला येत नाही. हे छत्रपती शिवरायांचे मावडे आहे. काही काही ठिकाणी तरुणाला म्हणावं चला ना बाबा कीर्तनाला तर तो तरुण कीर्तनात येत नाही. तो तरुण 31 डिसेंबर गाजवल्याशिवाय राहत नाही. तो तरुण सकाळी जातो घरून संध्याकाळी आणावं लागते त्याला धरून असे तरुण असतात. पण खरोखरच महाराज म्हणतात कीर्तनामध्ये असा तरुण पाहिजे की ज्याला कीर्तनाची आवड पाहिजे. तो नाथ बाबा म्हणतात अरे धन्य जगी तोचे कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी
जगी तोची एक हरी रंगीनाचे. तो कीर्तनात नसला पाहिजे महाराज, कीर्तनात नसला पाहिजे, त्याला तरुण म्हणतात. नाही तर आजकाल आता हा डिसेंबर महिना नाही का, डिसेंबर महिना म्हटलं की 31 डिसेंबर आल्याशिवाय राहत नाही. 31 डिसेंबर साजरा केल्याशिवाय जमतच नाही नाही का. आणि 31 डिसेंबर काही तो का घरी बनवल्या जातो का, कोजागिरीचं दूध घोटल्या जाते का, नाही नाही, तो ढाब्यावर बनवतात. पण ढाब्यावर बनवल्या, महाराज म्हणतात व्यसनाच्या आधीन आजचा तरुण गेलेला आहे. बघा एका ठिकाणी तसंच झालं. किती व्यसन आहे. 31 डिसेंबर होता, मैफिल बसलेली होती. एक मित्र त्याच्या मित्राला म्हटला, अरे जमलं नाही याचं 31 डिसेंबर साजरा करायचा, चांगला जोरदार करायचा आहे, तुझ्या घरी बोकड आहे म्हणे, ते घेऊन ये. तिन्ही चारही लोक गेले बोकड आणण्यासाठी. नशेमध्ये धुवून आवाज दिला पत्नीला, शांते. शांताबाई रात्री झोपेल, शांताबाई झोपेल. शांताबाई घोरू राहिली बिचारी. यायनं काहीच विचार केला नाही. यायनं उचलली चालले गेले घेऊन. तेवढ्यामध्ये बाई उठली. बाई आवाज देव, थांबावं व थांबावं व थांबावं. थांबले नाही, निघून गेले. 31 डिसेंबर साजरा केला आणि सकाळी आला. सकाळी जसा उतरली 90 तसा दारामध्ये याला पाहिलं तर काय, बोकड जसाचा तसाच, उभाचा उभा बोकड, जिवंत बोकड. तर पाहिलं, अरे म्हणे आपण रात्री तो बोकड नेला, मग हा जिवंत झाला कसा. बाईला आवाज दिला, म्हणे शांते ये इकडे. शांताबाई बाहेर आली. मग म्हणे काय हो, काय म्हणतात, का ग म्हणे रात्री बोकड नेला होता ना, हा परत कसा काय आला. व म्हणे मी तुम्हाला तेच तर म्हणू, व थांबावं थांबावं, ते कुत्र कुकडे घेऊन चालले. हा, कुत्र कुकडे घेऊन चालले. कुत्र्याचीच पार्टी केली महाराज. हा, आजचा तरुण महाराज. फार मोठी परिस्थिती बिकट झाली, परिस्थिती बिकट झाली. असे तरुण मिळत नाही. असे पोरं तुमच्या गावातले, तुमच्या नगरातले मुलं फार मोठे हुशार आहे. आता कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, एक पोरग तर पडत पडत आलं, याच्या एवढं होतं, याच्या एवढं होतं. ते पोरग म्हणे बाबा 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 पाया पडू द्या म्हणे. बाबा पोरग पाया पडायला आलं, धोत्राले शंभर पुसलं, चाललं गेलं, डबल आलंच नाही. पोर आहे अहो, पण तुमच्या गावातले पोरं हुशार आहे, पोरं हुशार आहे. असे मुलं भेटत नाही. नाही तर कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही पाहतो, आम्ही चाला पुढे तर पोरग काष्टावरती मागून, पुढे आम्ही चाला पुढे पोरग काष्टावरती मागून. पण तरुण आहे, आवड आहे, कीर्तनाची आवड आहे. महाराज म्हणतात, अरे तसाच तो भगवान परमात्मा त्या भक्तासाठी अनेक कृपा करतो, अनेक कृपा करतो. त्याला परमार्थामध्ये दीन झालेले भक्त आवडतात. असे दीन भक्त कोणते आहे. 7 वर्षाच्या अगोदर गाणं गाजलं पंढरपुरामध्ये. कोणतं गाणं. एका वेश्येची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली, मंदिरात जागा दिली. ती कोण होती. कानोपात्रा होती. ती वेश्येची मुलगी होती, वेश्येची मुलगी. ज्या वेळेला तिला कळालं, अरे मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे, निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपान आहे. एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला रे झाला की आत्मा मुक्त होतो. असे मुक्ताबाई या चारी भावंडाचं दर्शन ज्या वेळेला मुक्ताबाईला कानोपात्रेला झालं. कानोपात्रा एवढी दिसायला स्वरूपवान आहे दादा, किती स्वरूपवान आहे दिसायला. तिनं पान खाल्लं तर तिच्या कंठातून दिसेल एवढी स्वरूपवान दिसायला कानोपात्रा आहे. कानोपात्रेनं लगेच संतांच्या चरणावरती दंडवत गाठला. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि माऊलीच्या चरणाला कवटाळू कवटाळू रडायला लागली. माऊली मी ऐकलाय. काय ऐकलाय. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. आल्यानोबा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप, साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप, साधकाचा माय बाप दरुशनी हरली ताप. हे रेड्यामुखे वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांतीरूपी प्रगटला
विठ्ठला ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला सर्व दिवजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा हे ज्ञानोबा 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 माझा साधकाचा मायबाप दर्शने हरले ताप साधकाचा मायबाप दर्शने हरले ताप हो साधकाचा मायबाप दर्शने हरले ताप माऊली बघितलं कानोपात्राने माऊली माझ्या जन्माचा आणि जन्म मरणाचा सोहळा कसा साजरा होईल मला मार्ग सांगा ज्ञानोबाराय बोलता अगं तुला जर जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा असेल तर पांडुरंगाच्या देवळामध्ये नाच अगोदर सांग तू कोणाची मुलगी आहे तुझ्या बापाचं नाव काय कानोपात्रेनं सांगावं माझ्या बापाचा पत्ता नाही कारण मी एका वेश्येची मुलगी आहे मी एका वेश्येची मुलगी आहे एका वेश्येची मुलगी त्यावेळेला माऊलीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा आल्या माऊली दूध जसं पवित्र आहे तसे संपूर्ण अंगाने पवित्र असणारी मी कानोपात्र आहे दुधाला जसा कलंक नाही तसा या देहाला सुद्धा कलंक नाही माऊलीनं सांगितल्यानंतर कानोपात्रा भगवंताच्या रावळामध्ये नाचते देवासाठी अभंग म्हणते ती गोड गोड अभंग देवासाठी म्हणते बघा आई भोळा माझा बाप आई बोळा माझा बाप घेईल ताप हिरोनी आई भोळा माझा बाप आई भोळा माझा बाप देवासाठी अभंग म्हणते एक दिवस बिदरच्या बादशाचं लक्ष गेलं बिदरच्या बादशाने विचारलं अरे ही कोण आहे सरकार ही त्या वेश्येची मुलगी आहे अरे ती वेश्या एवढी स्वरूपात तिची मुलगी प्रभात समयोपातला वैष्णवाचा मेळ गरुडा परिदाटला वैष्णवाचा मेळ गरुडा परिदाटला जय हो पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवाचा मेढ गरुडा परिदाटला एका बळव्यानं बघितलंय महाराजी आपलं मंदिर अपवित्र झालं काय झालं अरे ही वेश्येची मुलगी कानोपात्रा देवाच्या जवळ पडलेली आहे मरण पावली त्यावेळेला बडवण सांगितलं जा तिच्या देहाला अग्नी द्या कुठं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तिच्या देहाला अग्नी द्या त्यावेळेला अनंत शास्त्रींनी सांगितलं खबरदार तिच्या देहाला हात लावू नका अरे जिने भगवंताच्या चरणापाशी प्राण समर्पण केला तिचा अधिकार केवढा असेल तिच्या देहाला हात लावू नका देव मला जशी बुद्धी देईल मी तिच्या देहासोबत असं करेल पुन्हा रात्री 12च्या सुमारामध्ये अनंत शास्त्री तिच्या देहाच्या जोड झोपले आणि मध्यरात्री आवाज आला कुणाचा विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात अशा ब्रह्मांडाच्या चालकाचा आवाज आला हे अनंता हे अनंता कानोपात्रा पवित्र पा कानोपात्रा पवित्र पा अरे माझी कानोपात्रा संपूर्ण देहाने पवित्र आहे अरे दूध जसं पवित्र आहे तशी माझी कानोपात्रा संपूर्ण देहाने पवित्र आहे माझ्या कानोपात्रेला स्थान माझ्या डोळ्यापाशी पाहिजे माझ्या कानोपात्रेला स्थान माझ्या जवळ पाहिजे हे सांगणारा जगाचा मालक आहे जो विटेवरती उभा आहे कटेवरती हात आहे तो जगाचा बाप आहे त्या जगाच्या बापानं अनंत शास्त्रीला सांगावं अनंत शास्त्रींनी लगेच
भगवान परमात्म्याला सांगितलं, प्रभू तुमची इच्छा. भगवंताची दिव्य शक्ती बाहेर निघाली आणि कानोपात्रेच्या प्रेताचे बीज तयार झाले. मायबाप, बीज तयार झाले. कानोपात्रेची बीज अनंत शस्त्रीने हातात घ्यावी आणि खडकामध्ये टाकावी. खडकामध्ये ते झाड निघालं. पंढरपूरमध्ये आजही ते चंद्र सूर्य तारा आहे, तोपर्यंत अजामर आहे. महाराज त्यावेळेला भगवंतानं सांगावं, रे जो वारकरी माझ्या पंढरीमध्ये येईल, माझ्या पंढरीमध्ये येईल, माझ्या कानोपात्रीचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला माझ्या दर्शनाचं पुण्य फळ मिळणार नाही, पुण्य फळ प्राप्त होणार नाही. हा अधिकार भक्ताचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, म्हणून तो विश्वाचा मालक जग कृपावंत आहे. किती कृपावंत, अभंगाच्या पहिल्या चरणावर टाळकरी मंडळीसाठी जोरात टाळ्या वाजवा. काय आवाज आहे. कृपावंत किती, कृपावंत किती. अशी टाळकरी जर कधी भेटली ना भाऊ, असं वाटतं 2 वाजा लोक चालू द्या. चालू देऊ का? काही नाराज आहे का तुम्ही? मी येऊ का करून? नाहीतर अशी बसणारी श्रोते मंडळी, नाहीतर कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही जातो ना, आम्ही बोल्यामध्ये मग्न, आजी झोपेत मग्न. आम्ही बोल्यामध्ये नळला कोळला झाला, आजीच्या जांभोया देऊ देऊ, आजीच्या लागली सिग्नल द्यायला. इकडे चोपड्याकडे एवढे हुशार लोक आहे हो सतीश भाऊ. झोप जर कधी लागली ना, ते काळे चष्मे नेतात. काळे चष्मे, डोळे काढेल डॉक्टरना, ते काळे चष्मे. असंच झालं. कीर्तन चालू, आजीले जे लागली झोप. कीर्तन झालं, सगळा मंडोप घरी गेला. सगळा मंडोप घरी गेला ना, आजी एकटीच ओठ्यावर बसेल 1.5 क्विंटलची. एका दिवशी चोर शिरले आजीच्या घरात. दोघी चोर आले, अशा बग्गल मध्ये दाबले आणि त्याच्या शातळल्यावर बसले खाली. तो चोर म्हणे, उठवा आजी, उठवा आजी. कशी उठव रे म्हणे. नातवाला सांगले म्हणे, पप्प्या 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 जाय म्हणे, पोलीस आले, आण बोलून. पप्प्या बाहेर गेला. आजी म्हणे, काय पाहतो रे हिरव्या तोंडाच्या. आजी व म्हणे, माझी चप्पल दिसत नाही. तो खाली पडेल. चोर म्हणे, बापा माई घेऊन जाय रे. पण हे ओझ उतर गळ्या. 1.5 क्विंटलची आजी. आणि आजीले सण झोप लागली कीर्तनामध्ये. काया चष्मा लावेल कीर्तनकाराली, समजना आजी झोपेला की जागी आहे. सगळा मंडप घरी गेला आणि एक बोकड्या आला. तो बोकड्या सोडील होता देवाले.
कुकू लावून सोडेल होता मायासारखा. कुकू लावून सोडेल होता आणि तो मंडपात आला रात्री 11:30 वाजता बोकड्या. त्यानं पाहिलं गड्या आजीचं टक्कर, आजीच्या मारणं चालू ठेवलं. तो बोकड्या आला आणि त्या बोकड्यानं पाहिलं म्हणे अरे बोकडा पुढे गेला, आजीने पाहिलं असं करते बोकड. बोकडलं असं वाटलं आजी काय टक्कर घेते का आपल्याशी. बोकड्या गेला पुढे, जे टक्कर मारली आजीले, एका टक्कर मध्ये आजीले लंबीच. कीर्तनात झोपून काही काही लोक काही भागामध्ये त्या विदर्भाकडे गेलो कीर्तनाला परत वाड्याकडे. एका आजीले तलप लागली दात घासाची. काही काही लोकांना ते मिस्त्री लावायची सवय असते बाहेर पुरुष मंडळीला. कीर्तन चालू, आजीनं कंबर म्हणली पिशवी काढली, तिच्यातला तपकीरचा डब्बा काढला, घोळा शाप. लागली कीर्तनात दात घासाले, कीर्तनात दात घासाले लागली. कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आली म्हणे मोठं कीर्तन केलं रे म्हणे, मोठं कीर्तन केलं, मोठं कीर्तन केलं म्हणे. हाय म्हणे उंडळल्या तोंडाचा आपण मोठं. अवघड आहे, लोक कसे मिळते सांगता येत. अशी टाळकरी मिळतच नाही, नाहीतर कोण्या कोण्या ठिकाणी अशी टाळकरी त्याची आमची गाठ भेट होतेच. आपण म्हणावं काय तर ते मागचे म्हणतात काय. मी म्हटलं ह्याची दान दे गा देवा. मागच्या टाळकरी म्हणे माराले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अवघड. एका ठिकाणी म्हटलं मी मोगरा फुगला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मागच्या भजनानं उचललं तो म्हणे बुवा मोकार फुगला, बुवा मोकार फुगला, बुवा मोकार. अवघड आहे. कुठं कुठं भजने असतात. आपण म्हणावं काय ते म्हणतात काय अंदाज सांगे बैर्याले आणि गाडी चालली खैर्याले. दमडी के डाल में चिपडी खुशाल. एका ठिकाणी भजन म्हटलं मी दिनाची माऊली आज म्या देखी येली. मागचा म्हणे दिन्याची माय मेली. म्हटलं भाऊ तो विना घेऊन माझ्या डोक्यात मार आता. तो विना घे डोक्यात मार म्हटलं माझ्या. एक तर म्हणे बुवा छाला म्हणे आपल्याकडे फराळ आहे म्हणे आज. फराळ आहे म्हणे बुवा आपल्याकडे आज. जे फुल भरायला बुवाले म्हणे बुवा खाली बसले तर साबुदाणा वरे उठले तर म्हणे दुधाचा गिल्लास आहे. आता आपल्या गावामध्ये अशी उदार अंतकरणाची मंडळी आहे ना. कोण्या कोण्या ठिकाणी आम्ही जातो ना, एका ठिकाणी असाच प्रसंग पडला, पित्तर बसाचा टाइम पडला. आपल्या गावामध्ये उदार अंतकरणाचे लोक आहे, कुठं कुठं मेळ बसत नाही. जेवण करायला बसलो, बारस होती, बारस पित्तर पाठ महिना होता आणि पित्र बसलोय आम्ही. एक मावशी आली तूप घेऊन, तिची वाहरी. तूप आणलं वाटीत, उदार अंतकरण. तुपाची वाटीमध्ये दामन होता, दामन दामन. तो आमचा भजन्या म्हणे ओ म्हणे महाराज ओ बाबा. या मावशीनं म्हणे दामन आणला म्हणे का डोळे फोडते का महाराज लोकांचे. म्हटलं येऊ दे मावशीले. ते बसली. घ्या म्हणे महाराज तूप घ्या म्हणे महाराज तूप घ्या. एक 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 थेंब सगळ्या साधू लोकायला वाढून दिला. मी म्हटलं इकडे खाव. म्हटलं ताई तुमच्याकडे म्हशी किती म्हणे 16. म्हटलं मग तूप एवढं एक एक थेंब. म्हणे महाराज खासान तर खा नाही तर उठा. म्हटलं अहो म्हटलं असं कसं काय. म्हणे माझ्या याच्यापेक्षा तर माझी सासू चांगली वाढते. म्हटलं सासूली बोलवा. म्हटलं याच्यापेक्षा तो म्हणेन साला काय लंबा लंबा चालू राहिला रे आज. कीर्तन झाल्यावर पाहतो म्हणे तू. पोरं बदला घ्यायला एक नंबर असतात बरं. एक अवघड आहे पण ते पैलवान आहे. आता लेकरं म्हणा शांत बसा. एक लाईट चालली गेली माझा जन्म तसा. आज जशी लाईट गेली ना, एका पोराला विचारलं म्हटलं बाळा जाय रे म्हटलं सब स्टेशनले फोन लाव. तो पोऱ्या बाहेर गेला आणि पोलीस स्टेशनले फोन लावला. बदला काढला त्यानं. तो म्हणे हाच आहे तो. चांगला लंबा लंबा चाले. लेकरं कुठे बदला काढतील सांगता येत. चला आपलं कुठं आलं आला म्हटलं तुमच्या सासूला. मावशी आली ना वाड्याला. मावशीनं चुलीतला आर घेतला.
तर विसतो आणि ती वाटी होती त्या वाटीमध्ये 5 बोट टाकले आणि त्या प्लेट मधल्या त्या विष्टावर असे मारले आणि ते महाराजच्या पुढून फिरवले म्हणे महाराज खा तूप म्हणे खा म्हणे महाराज तूप. अशी उदाहरण करणारे टाळक मंडळी असतात आपल्याकडे खरोखरच मन सर्व प्रसन्न झालं अशी प्रेमाची मंडळी इथं आल्यानंतर तर मला असं वाटतं भागही गेला सीनही गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला हे अवघा झाला से आनंद अवघा झाला से आनंद भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद. तुमच्या सारख्या मायबापाला बघून भागही गेला सीनही गेला. खरोखरच उदाहरण करण्याची मंडळी आहे. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. म्हणावं लागलं माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, अरे कर्णानंतर उदारता नाही, मेघानंतर औदार्य नाही, साधू नंतर कृपा नाही, रामासारखा मुलगा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, साधू नंतर कृपा नाही, आई नंतर प्रेम नाही, बापानंतर महाराज म्हणता शाबासकीची थाप भेटत नाही, आणि या मानव देहानंतर दुसरा कुठलाच चांगला देह नाही. असा अनमोल किमतीचा अनमोल देह तुम्हाला आपल्याला मिळाला. महाराज म्हणतात त्याचं चिंतन करण्यासाठी त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती की त्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा सोहळा बघण्यासाठी तुम्हाला आपल्याला जिवंत ठेवलंय. त्या भगवंताचे उपकार आहे. त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. दादा ऐका ऐका ऐका, त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मनामध्ये आलं तेच होईल. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आपल्या मनामध्ये आपण कीर्तनात आलो, कीर्तन ऐकलं, घरी गेलो, झोपून राहिला म्हातारा झोपून राहिला. बाबांना रात्री उशिरा सोडले कीर्तन म्हणून सकाळी म्हातारा उशिरा उठला. आजीले असं वाटलं जाऊ द्या म्हणे माय रात्री बाबांना कीर्तन लेट सोडले म्हणून म्हाताऱ्याला काय उठवा. 7चा टाइम होता, 7:30 म्हातारीनं उठून पाहिलं. म्हातारा हालेना बोलेना, म्हातारा हालेना बोलेना. आजी म्हटली माय रात्री तर राघू चांगला मिट्टू सारखा गोड 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 बोलत होता. आता म्हातारा बोलत नाही, हालत नाही. काय झालंय? म्हाताऱ्याला हलवायला लागली आजी. ओ उठावं उठावं उठा. म्हातारा बोली बिना, हाले बिना, डोळी उघडे ना. आजीनं छाती ठोकली म्हणे माय. आवाज दिला डॉक्टर दादा. डॉक्टर भाऊ आला. डॉक्टर जसा आला डॉक्टर म्हणे म्हातारा रात्री उशिरा आला म्हणून उशिराच उठवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारा बोलत नाही, चालत नाही. उठवा म्हणे डॉक्टरला. म्हाताऱ्याला उठवा. डॉक्टरनं नस तपासले. म्हाताऱ्याचे हात पकडला, हात पकडला आणि आजीने म्हणे आजी. आजी नुसती मटमट मटमट डॉक्टरकडे पाहायला लागली. म्हणे काय म्हणते माय? आजीनं सुट तोंड केलं. म्हणे बोल ना म्हणे डॉक्टर. आजी म्हणे बोंबलेले सुरुवात कर म्हणे माय. आजी म्हणे बाप्पा मी एकटीच कसे काय बोंबलो. डॉक्टर म्हणे कीर्तनातल्या बाया घेऊन जाय पण बोंबलेली सुरुवात कर. अरे झोपणं आपल्या हातात आहे दादा पण उठवणं परमात्म्याच्या हातात आहे. आपण कितीही आपल्या मनामध्ये आलं तसं होत नाही. त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिद्दों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिश्चंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ वहाँ नहीं था, जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलभा देता है. मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 वर्ष के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. बली को जाना था वैकुंठ लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई भगवंताच्या रावडात गेली. पदर कसला कमरेला. त्या विठ्ठलाला म्हणते विठ्ठला
अरे विटेवरती उभा आहे, तू जगाचा बाप आहे, तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे माय बापा, तुला गलत केलं काय ग? अरे पुण्यवंत पाताळ लुकी नेला, पुण्यवंत पाताळ लुकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा मोमान वडविला, त्याचा मोमान वडविला, चोरट्याचा भगवान वाढविला, चोरट्याचा भगवान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. हो! धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. चोरट्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. वा 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 वा. कीर्तिवानाचा अपमान केला. हो काय गळी पुढेल भद्रा मारुती म्हणते ना, आता आला साला लाईनवर रे हा. बुवानं कीर्तन बंद केलं आणि तमाशा लावला की काय? जिरे 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 तालुक्याला चिलावल गावाला सुपळा डाकूच्या पवाड्याला, चाली तिकडच्या आहे चोपड्याकडच्या. एक तर म्हणे बाबा ते छाल म्हणा न म्हटली तर म्हणे बाबा याले म्हणतात कीर्तनासा डॅशिंगबाज बाबा पाहिजे म्हणे, नाही तर चालू आहे चुका म्हणे का. सारा अंदरचा सगळा माल मसाला माईकवर. अवघड आहे. एका टाळकऱ्याला मी सुपारी म्हटलं बाबा घसा कोळला झाला काही खायला द्या, आणि सुपारीचं खाण दिलं म्हणे खा म्हणे बाबा. खाऊन पाहिलं ते फुटेच ना. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले. म्हटलं का हो बाबा ही सुपारीचं खांड फुटत नाही म्हणे. महाराज किती तास झाले? म्हटलं 2 तास झाले. म्हटलं फुटलंच नाही म्हणे. बुवा माझ्या 6 महिने फुटलं नाही. असा मेळ आहे. महाराज म्हणतात तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे माय बापा. तुनं काय केलं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हो तुझा दरबारातला न्याय मोठा उलटा आहे म्हणून तुझ्या मनामध्ये आलं ते तूच करतो. म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलता तरी विश्वाचा मालक कृपावंत आहे. तुझे अवदारे जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे पवित्र, वैर्याई दिदले वैर्याला सुद्धा सायुजता मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे माय बापा. अनेक भक्ताचे काम तू केले, कोण्या कोण्या भक्ताचे काम केले. उदाहरण दिलं, प्रत्येक समाजामध्ये संत झाले बरं का. महाराज म्हणतात कोण्या कोण्या समाजामध्ये संत झाले. 18 आगड पगड जातीमध्ये संत झाले. कबीर मुमीम लतीफ मुसलमान, सेनाला विजान विष्णुदास, सोकामेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर एके करी. प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक समाजातल्या संताचं काम माझ्या विटीवरच्या परमात्म्याने केलं. सोखोबारायांच्या पत्नीचं बाळत पण आलं. सोखोबाराय महार समाजामध्ये होते. हे कबीर मुमी मला लतीफ मुसलमान, कबीर मुमी मला लतीफ मुसलमान, हे कबीर मुसलमान, कबीर मुनी में लतीफ मुसलमान. हे कबीर 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 मुमी मला लतीफ मुसलमान, कबीर मुमी मला लतीफ मुसलमान. हे कबीर मुनी में लतीफ मुसलमान, हे कबीर मुनी में लतीफ मुसलमान. हे सेनाना विजान विष्णुदास, सेनाना विजान हे विष्णुदास, सेनाना विधान विष्णुदास, सेनाना विधान विष्णुदास. सेनाना विजान विष्णुदास, सेनाना विजान हे विष्णुदास. सेनाना विधान
सेना नावी ओ कबीर 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 मुसलमान कबीर मुसलमान कबीर मुमिन लतीफ मुसलमान हे कबीर मुमिन लतीफ मुसलमान हे कबीर मुमिन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास चोका मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी असा विटेवरचा परमात्मा चोखोबारायांच्या पत्नीचं वाढतपण आलं. ऐका संतांचं वाङ्मय ऐका. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळतपण आलं आणि पत्नीनं सांगावं मालकाला अहो म्हणे जा तुमच्या बहिणीला घेऊन या. पूर्वी ननंद भावजईचं बाळंतपण करत होते. आता जमाना जरा वेगळा झाला. आता ननंद गेली कुकडे गावातली बाई गेली कुकडी डायरेक्ट डॉक्टरच्या जवळ सीझर होते. आता नाही का महाराज म्हणतात अरे प्रसूतीचा काळ ज्या वेळेला जोड आला त्यावेळेला चोखोबाऱ्याला सांगावं जा तुमच्या बहिणीला घेऊन या. चोखोबाऱ्याने सांगितलं ग ठीक आहे मी जातो. चोखोबाराय जातात बहिणीला आणण्यासाठी. बहिणीला आणण्यासाठी गेले पण मधामध्ये आल्यानंतर तिकडच्या दिशेनं ज्ञानोबा तुकोबाचा गजर चालू होता. पांडुरंगाच्या नामाचा गजर चालू होता. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला सुख सोहळा स्वर्गी नाही असं वाटत नाही. सालीपुरा नगरी आहे साक्षात पांडुरंगाची नगरी वाटते. द्वारकाधीशाची द्वारका नगरी वाटते. सर्वांनी हाताने टाळी वा क्या क्या बात आहे. 1 2 3 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पत्नीनं सांगितलं होतं बहिणीला घेऊन या बहिणीला घेऊन या. पण चोखोबारायने ज्या वेळेला वारकरी बघितले पत्नीनं सांगितलेलं काम विसरून गेला चोखा आणि पंढरपूरला निघून गेला. पंढरपूरला निघून गेल्यानंतर विटेवरच्या परमात्माला दया आली. तो कृपेचा सागर आहे भगवान परमात्मानं वीट सोडली आणि विटेवरचा परमात्म्यानं चोखोबारायाच्या बहिणीचं रूप धारण घेतलंय. महाराज चोखोबाराची बहीण झाला विटेवरचा परमात्मा. चोखोबाची बहीण झाला क्षारंगधर. वहिनी उघडादार हाका मारी. दारी आला आवाज दिला वहिनी मी आली. वहिनीनं दरवाजा उघडला. बघितलं काय अगं तुम्ही आल्या तुमचा भाऊ नाही आला. माझा भाऊ
पंढरपूरला निघून गेला, मला इथं सोडलं आणि माझा भाऊ निघून गेला. अहो पत्नीचं बाळंतपण करून दिलंय. जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. 1 महिना विठ्ठेवरचा परमात्मा चोखोबारायाच्या घरी राहिला. 1 महिना चोखोबारायाच्या घरी राहिला जगाचा मालक. आणि मग नंतर पंढरपुरामध्ये आठवण आली की चोखोबारायाला आपल्या पत्नीनं आपल्याला काय सांगितलं होतं, आपण काय केलं. प्रसूती काळ आपली पत्नी रागवेल आपल्याला. पुन्हा रिटर्न झाले. घरी न येता बहिणीच्या गावला गेले. बहिणीच्या गावला गेले. जगाच्या मालकाला सगळं कळालं. न सांगता तुम्हाकडो येते अंतर, विश्वे विश्वेंबर परिहारची न लगे. जगाच्या मालकाला कळालं, अरे विटेवरचा परमात्मा लगेच तिथून निघून गेला. विटेवरती प्रविष्ट झाला. चोखोबाराय बहिणीला घेऊन घरी आले. अगं उघड दरवाजा, माझ्या बहिणीला घेऊन आलो. बाई म्हटली, माय माझ्या घरच्या बोच्या गोळ्या सरल्या की काय ग, कसा वेळावाने करते, इथला साधा एवढा भोळा. अहो म्हणे वेळी झाली की काय, आताच तुमची बहीण निघून गेली परत तुमच्या बहिणीला घेऊन आले. म्हटले अगं मी माझ्या बहिणीला आणलंच नाही. हे काय तर म्हणे बाळंत बंद करून दिलं. 1 महिना थांबली आणि तुम्हाला आता आले का तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन. त्यावेळेला जगाचा मालक त्या दिवशी कळाला चोखोबारायला. अंतकरण रडायला लागलं. विश्व ज्याच्या ताकद आहे त्याला देव म्हणतात तसा ब्रह्मांडाचा चालक या भोळ्या भाड्या भक्ताची बहीण झाला. आणि चोखोबाराय रडता, देवा किती कृपावंत आहे, का केलं रे माय बापा. जगाच्या मालकानं सांगावं, अरे तू माझ्यासाठी आला ना, मी तुझ्यासाठी आलो. तू मेरे काम पे तो मैं तुम्हारे धाम पे. हा नियम आहे. परितया पासिनी पांडवा हर पदलासे की सवा. जित नाम घोष बरवा करती ते माझा. देवाला स्वतःचा सागर आवडत नाही, स्वतःचं आसन आवडत नाही. म्हणून साधू संतांना सांगावं, या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आणि त्या संतांच्या सदनाला आल्यानंतर काय केलं, पूर केले. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये त्यांच्या चरणी वाहे वा वा त्यांचा बारवाई माता करियोग क्षम चिंता हे करियोग क्षम चिंता त्यांचा
7 दिवस झाले. आता कितवा दिवस आहे? 7 दिवस झाले का? 5 दिवस झाले. एकसारखं चालूच आहे. 15 दिवस झाले. या गावून त्या गावले, त्या गावून ह्या गावले. बांधा फेटा मारा चाटा, बांधा फेटा मारा चाटा. इकडून तिकडे, तिकडून इकडे. पुढचं म्हणणार नाही नाही का? इकडून तिकडे, तिकडून इकडे असं करता 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 आवाज सुद्धा बसून गेला. हे काही जनरेटर नाही. आणलं, घासले की टाकलं, मारलं हँडल की झालं ढड 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 चालू. असं नाही. ते दररोज माईकच्या पुढे बोलणं पडते. एका वेळेला आवाज सुद्धा बसलेला आहे. एका ठिकाणी असंच झालं. मी गायन करत होतो, आजी रडायला लागली. आ करायची सवय मला खूप आहे. आ करत होतो, आजी रडायला लागली. म्हटलं आजी झालं काय? माय कीर्तन आवडत नाही का? मुळू का? मुळू? तुम्ही काही बोलत नाही. मुळू का? चालू देऊ का? घ्या ना माझा जीव आता. येईल चांगला. सकाळ लोक चाललं तर चांगलं आहे. जात नाही बुवा आम्ही घरी. आजी म्हटलं कीर्तन आवडत नाही का? आजी रडते कशाला? आजी म्हणे बुवा तू चालू दे रे म्हणे. पट 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 चालू दे म्हणे. बाबा तुझं मिठू सारखा बोलू राहिला. म्हटलं आजी मग रडते का? सांग ना. आजी म्हणे बापा कशाले रडू रे. म्हटलं मग डोळ्यात अश्रू काय? म्हटलं सांग ना का रडते. म्हटलं सांग ना का आजी का रडते. आजी म्हणे तुला सांगूच का? म्हटलं सांग ना. आजी म्हणे बापा तुझा आवाज ऐकून मला माझ्या बोकड्याची आठवण झाली. बोकड्याची आठवण झाली. म्हटलं तो बोकड्या कशाले कीर्तनात घातला. आजी म्हणे बापा काय सांगू म्हणे महाराज. तू जसा बोंबलतो ना म्हणे तसा माझ्या बोकड्या बोंबले. आणि बोंबलता बोंबलता परवा दिवशी मेला रे म्हणे बापा. बोंबलो बोंबलो. लोक काय म्हणतील सांगता येत नाही. अवघड आहे. अशी ताळकरी मंडळी असली की फार छान वाटते. हे मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुलं असे पाहिजेत महाराज. पुढी कन्या पुत्र होते जे 7वी क. आता 7वी क मध्ये असतील, पुढच्या वर्षी 8वी क मध्ये जातील. त्याबद्दल काही नाही, पण खरोखरच मुलं असे पाहिजे. जननी जने स्वभक्त जडे दाता शूर नाही तो माता वांज भरे क्यों खोए अपना नूर. मुलगा छत्रपती शिवरायांसारखा पाहिजे. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुल्तान होती थी. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा. माझा शोभा राजा. अशा माझ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मी त्याही दिवशी सांगितलं ये वंदन की धरती, अभिनंदन की धरती, अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की. तो छत्रपती शिवरायांचा हा देश आहे. अरे छत्रपती शिवराय पोटी जन्माला येण्यासाठी त्या मातेनं काय केलं? जगदंबा भवानी मातेच्या पुढे आराधना केली. हे जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला. म्हणून मी फुलवरा बांधिला. म्हणून मी फुलवरा बांधिला. माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचा असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजा खाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. आणि विनंती केली. त्यावेळेला सूर्यासारखा तेजस्वी बाळ जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर ही सिंदखेडची लाल माती जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली. दादा माय बहिणीला संकट पडलं होतं. माय बहिणीला संकट पडलं होतं, पण तो राजा जन्माला आला त्यावेळेला ही धरती आनंदाने धन्यता मानायला लागली. तो राजा कसा होता ऐका. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, सोनेरी किल्ल्यावर. या राजाचं माझ्या राजाचं नाव गाज. किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज. ते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. टाळी टाळी. माझ्या राजाचं नाव गाज. गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या राजाचं नाव गाज. गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज धारण केले तलवारीच्या धारेवर.
तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर आपल्या हृदया छातीवर आपल्या हृदया छातीवर प्राण प्रणाली लढले मावळे भरोसा राजावर माझ्या राजात माझ्या देवात माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर अरे तो राजा जर जन्माला आला नसता तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता. किती सांगितलं तरी पुन्हा सांगावं वाटते. माझा विषय आहे छत्रपती शिवरायांचं चरित्र कीर्तनाच्या माध्यमातून सांगत राहतो. का सांगत राहतो दादा? अरे हिंदूच्या माय बहिणीच्या कंपळावरती कुंकुम आज जर कधी सलामत असेल तर त्याला कारणीभूत आहे माझा छत्रपती शिवरायांच्या मुळे. आज हिंदूच्या माय बहिणीच्या कंपळावरती कुंकू शोभित दिसते. अरे हिंदूच्या देवळा म्हणला देव सलामत आहे छत्रपती शिवरायांच्या मुळे. त्या राजाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवराय ज्या वेळेला जन्माला आले, छत्रपती शिवराय जन्माला आले दादा, जिजामाता आराधना करते, साधना करते. ऐका, गोड असा प्रसंग आहे, गोड प्रसंग आहे. आराधनेमध्ये आहे, साधना करते जिजाऊ माता. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले. महाराष्ट्राचा लाडका राजा ज्या वेळेला रडायला लागला, पाळण्यातून उठला, त्यावेळेला दासीला प्रश्न पडला, आपण जर कधी जिजाऊ मातेला उठवलं तर साधनेमध्ये बाधा येईल, साधनेमध्ये भंग होईल. म्हणून त्या दासीने छत्रपती शिवराय फक्त 1.25 महिन्याचे आहे. किती? छत्रपती शिवराय 1.25 महिन्याचे आहे दादा. या मातीमध्ये तो राजा जन्माला आला आणि तो राजा 1.25 महिन्याचा आहे. छत्रपती शिवराय झोपीतून उठले आणि रडायला लागले. भूक लागली माझ्या राजाला, भूक लागली छत्रपती शिवरायाला. त्यावेळेला दासीनं स्वतःचं दूध पाजलंय, दासीनं स्वतःचं दूध पाजलं छत्रपती शिवरायाला आणि शांत झोपला छत्रपती शिवराय. या महाराष्ट्राचा लाडका छत्रपती शिवराय शांत झोपले. आणि ज्या वेळेला साधना झाली, जिजाऊ माता साधनेमधून बाहेर आल्या. दासीला विचारलं, दासी माझा लाडका राजा उठला होता का ग? दासी खरी बोलली, हो आई साहेब, महाराष्ट्राचा लाडका राजा उठला होता, रडायला लागले राजे. मी त्यावेळेला मी स्वतःचं दूध पाजलं. दासी म्हटले, मी स्वतःचं दूध पाजलं. जिजाऊ माता म्हणतात, अगं मी साधना केली, भागवत पुराण ऐकले, शिव महापुराण ऐकलं, रामायण ऐकले, शूरवीरांच्या कथा ऐकल्या. तू राजा तेजस्वी जन्माला घातला. तो राजा का दासीचं दूध पाजण्यासाठी जन्माला घातला का? दासीचं दूध पिण्यासाठी जन्माला घातला का? पाय हातात धरले, छत्रपती शिवरायांचे पाय हातात धरले. दोन्ही बोट माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायाच्या मुखात घातले, तोंडामध्ये घातले आणि दासीचं दूध बाहेर काढलं, दासीचं दूध बाहेर काढलं. ऐका दादा, असा माझा लाडका राजा होता. त्या छत्रपती शिवरायांच्या नगरीमध्ये, राज्यामध्ये हा मुसलमान आहे, शीख आहे, ईसाई आहे याचा भेद नव्हता. ईसाई आहे, शीख आहे याचा भेद नव्हता. सामान्य राजा नव्हता दादा. अरे ताजमहल अगर प्यार की निशानी है, ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगढ़ किला मेरे बाप की कहानी है, मेरे बाप की कहानी है. रायगढ़ी मंदिरी वसे माझा राजा, सिंहासनावरती आहे माझा शोभा राजा, माझा शोभा राजा. अरे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो ऐका दादा, अरे एका नारीचा सत्कार करणारा माझा राजा. सुभेदाराची सून सुरक्षित घरी पाठवली, नजराना आणला होता. सुभेदाराची सून आणली होती मावड्यांनी. त्या नारीकडे बघितलं माझ्या राजानं, तिचं स्वरूप बघितलं. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, माते
अगं तू किती स्वरूपवान आहे, दिसायला किती सुंदर आहे. तुझ्या पोटी जर मी जन्म घेतला असता तर मी किती दिसायला गोड असतो का, सुंदर असतो. आई म्हणून परत पाठवली. हा माझा राजाची विचार आहे. शिवरायाच्या छायेखाली मोडीच नव्हती वान, शिवरायाच्या छायेखाली मोडीच नव्हती वान. हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते छत्रपती शिवराजाय, तू जाणता छत्रपती शिवराजाय. त्या राजानं पाहिलं एक काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन. त्या तरुणीला म्हणाला, त्या तरुणीला म्हणाला, राजा तो सिलवान, राजा तो सिलवान. हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की. सनातन हिंदू राष्ट्र आहे, सनातन हिंदू देश आहे हा. अरे या देशामध्ये मी आज एकतेमध्ये सांगितलंय, अरे माझा जगाचा बाप मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी 14 वर्ष वनामध्ये होता. आज माझा राजा, अरे प्रभू रामचंद्रजी आज वनातून बाहेर आला, बाहेर आला. दादा आपण ऐकलं होतं ताजमहल बनवला, ताजमहल बनवला, त्यांचे हात काटले गेले, त्यांचे हात काटले गेले. पुन्हा असे कलाकार झाले ना पाहिजे म्हणून. पण ज्यांनी अयोध्या मंदिर घडवलं, अयोध्या मंदिर घडवलं, त्यांच्या सोबत जगाचा राजा आज जेवण करतोय, हे फार मोठं आनंदाची गोष्ट आहे. बघा हिंदू आहे तो ज्याचं रक्त खडखड खडखड करत असेल, सडसड करत असेल, अरे राम प्रभूसाठी, माझ्या या सनातन हिंदू धर्मासाठी, दादा अरे माझ्या प्रभूसाठी जो तळमळ करत असेल, या धर्मासाठी जो धर्माचं काम करत असेल, तो खरा देव आहे, तो खरा माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. कारण छत्रपती शिवरायांच्या सोबत प्रत्येक समाजाचा मावळा होता. कोणी ईसाई होता, कोणी महाराज म्हणता शेख होता. उरी पेटला तानाजी ऐकून परमानसी उभाच, आधी कोंडाण्याचं लावी लग्न मग माझ्या रायबाच. असा झालाच नाही कोणी, असा होणार नाही कोणी, जगिया कोणी. शोभाचे ते वीर मावडे कैकावणी ठकड, शिर कापलं तरी मुरारबाजीचं लढलं होतं धड. शिर कापलं होतं कोणाचं? मुरारबाजीचं. रडलं होतं धड. संताजी धनाजी यांची ऐका खरी कहाणी, नाव काढता वैऱ्याचे घोडे पित नव्हते हो पाणी. संताजी धनाजीचं नाव जर कधी काढलं ना दादा, वैऱ्याचे घोडे पाणी पित नव्हते. इतिहासाची नोंद वाचली विचारणार नाही कवा, विठ्ठल सांगे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा माझ्या राजाचा महाराष्ट्र आहे. घड्याळचा काटा पटपट जाऊन त्याच्या टायमावरती जाऊन पोचलाय. झालं, टाईम झाला. सर्वांनी आता मी पुढे म्हणेल, महिला मंडळींनी मागे म्हणा. कोणीही सर्वांना ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हाताने टाळी वाजवा. हो हो हात थांबा थांबा थांबा. ज्यांना हात असतील त्यांनीच वाजवा, ज्याला हात नसेल त्यानं कुठा ना करू नका बरं. अवघड आहे. काही काही लोक तशा टाळ्या वाजवतात. आपण म्हणा आजी टाळी वाजवा, आजी लगेच टाळी वाजवते.
टाळी कीर्तनात टाळी वाजवलेली चांगली असते. वाजे टाळ टाळ्या टाळी हो एवढी विघ्नाची. कीर्तनात टाळी वाजली तर महाराज म्हणतात पूर्वजांचा उद्धार होते. काही काही लोक कीर्तनात टाळी वाजवत नाही. काही काही लोक कीर्तनात टाळी वाजवत नाही. म्हणून कीर्तनात टाळी वाजवली तर जन्म मरणाचा सोहळा साजरा होतो. सर्वांनी हात वर करा. विठोबार कुमाई त्यांचा बारवाही माता करी योगक्षम चिंता भुलोनी देवाट कर धरोणी दावी नीट. जो वाट चुकला त्याला योग्य वाटेला माझ्या परमात्म्यानं योग्य वाट दाखवले. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य षण्मुख बनवला. अरे मोह मायेमध्ये फसलेला अर्जुन हा माझा तो माझा करत होता. देवानं कुरुक्षेत्रामध्ये उपदेश केला. तो कालचा दिवस होता गीता जयंतीचा. गीता 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 वाचेची म्हणती नाही पुनरुत्ती तया नरा. महाराज म्हणतात उपदेश केला गीतेचा कुरुक्षेत्रामध्ये. अरे हा माझा तो माझा करू नको. चुकलेला अर्जुन वाट चुकला म्हणून कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य षण्मुख बनवण्यासाठी योग्य वाट दाखवली. संतांचं कार्य तेच आहे. देवाचं कार्य तेच आहे. नका जाऊ आड राणी ऐसे गरजता अति पुराणी. आड राणाला जाऊ नका. अरे साधू संतांनी सांगितलं योग्य वाट कोणती आहे. भगवंताचं चिंतन सत्कर्म करत चला. तुम्ही जर नाही केलं माझी या भक्तिविनी जडवती जियाले पण अगा पृथ्वीवरती पाषाण नसते. काही हात जोडून सांगितलं पाया पडून सांगितलं पण समाज ऐकत नाही. त्यावेळेला नाथ बाबा म्हणता आमचा काय बापाचा जाईल. अरे जरी नाही कॉल तरी दुसरा येईल. हे जरी नाही कॉल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल शेवटे सर्दी गा काळ बांधून नेल. शेवटे सर्दी गा शेवटे सरते गा काळ बांधून नेईल. शेवटी सरते गा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. टाळी टाळी टाळी. जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हे पिंगळा 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 मारवानी बोल बोली तो ऐका पिंगळा मारवानी. पिंगळा मारवानी बोल बोलीत देखा पिंगळा मारवानी. हे अहमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी. ओ माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. हे अमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होणी भजने लागा देव करा कैवारी. मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी. ओ माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. हे जगुण 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 जगावया आर्यबाई माझे नाव. जगुण जगावया आर्यबाई माझे नाव. शकून सांगावया आले रे बाई माझे
मंडळींनी आपापल्या जागेवरती उभे राहा. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी जागेवरती पावले टाका. घ्या सर्वांनी आनंद घ्या. घरी आनंद मिळणार नाही. कुणी लाजू नका, कुणी लाजू नका. जागच्या जागेवरती पावल्या टाका. हे पिंगा ग बाई, पिंगा ग बाई.